आज नाशिक येथील जिल्हा न्यायालय क्रमांक 11 डॉक्टर यू.जी. मोरे साहेब यांनी सुरगाणा पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 43/21 कलम 489 अ ब क आणि ड याप्रमाणे 7 आरोपींच्या विरुद्ध दोषपत्र ठेवण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये एकूण 7 आरोपी होते। सरकार पक्षाची केस होती की या आरोपींनी संगनमत करून भारतीय बनावटीच्या चलनाच्या नोटा व्यवहारात आणून त्याचा उपयोग करण्याकरता त्यांनी हा अपराध केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला होता। सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले। याच्यामध्ये 4 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आणि 3 आरोपींना मेरवा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेला आहे। आरोपी नंबर 1 आणि 2 म्हणजे हरीश गुजर आणि बाबा सईद यांना कलम 489 ब आणि क प्रमाणे 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड त्याच्यामध्ये ठोठावण्यात आला आहे। आणि यातील आरोपी नंबर 6 आणि 7 म्हणजे आनंदा गांगुर्डे आणि हरीश गुजर यांनी किरण गिरमे यांना 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड कलम 489 ब क ड प्रमाणे त्यांच्या विरुद्ध अपराध सिद्ध झाला आहे हे न्यायालयाने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। न्यायालयाने नमूद करत असताना निकालपत्रामध्ये भारतीय आर्थिक व्यवस्थेला तडा जाणारा हा अपराध आहे आणि सध्या भारतीय बनावट चलनाच्या नोटांचं प्रमाण याच्यामध्ये वाढत आहे, म्हणून हे भारतीय इकॉनॉमिकला कुठंतरी छेद पडतो आहे हे निकालपत्रामध्ये मेरवा न्यायालयाने त्यांचं मत त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे। आणि आरोपींनी जर दंड भरला नाही तर त्यांना 6 महिने सक्त कारावासाची शिक्षा आणि ही सगळी शिक्षा जी आहे त्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये भोगायची आणि पूर्वी जे त्यांनी कारावास भोगला असेल तो त्याच्यामधून वजा करण्यात येईल असं मेरवा न्यायालयाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तुमचं नाव? माझं नाव रवींद्र लक्ष्मण निकम, सहाय्यक सरकारी अभियोक्ता। या खटल्यामध्ये सुरगाणा पोलीस स्टेशनचे तपासणी अंमलदार तसंच आमच्या न्यायालयाचे पैरवी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री पवार आणि ग्रामीणचे पोलिसांच्या अभियोगाचे प्रमुख पठाडे साहेब तसंच आमचे चिखलेदादा यांची या सदर गुन्ह्याच्या साक्षीच्या कामी मदत झालेली आहे। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।